मुक्तसंगोऽनहवादी धृत्युत्साह समन्विताः सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकाराः कर्ता सात्विक उच्यते। भगवान संत सम्राट माऊलींच्या कृपेने आज ही 5व्या दिवशी सेवा समर्पित होत आहे। उद्या काल्याचं कीर्तन आहे। तर आपण जो काही या ठिकाणी अमृत महोत्सव या नाथ महाराजांनी, तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी यांच्या संबंधात या ठिकाणी आपण जो उत्सव आरंभला, हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि त्या वर्षामध्ये पुन्हा हरिभक्तपरायण वैकुंठवासी दत्ता महाराज गरड यांचंही पुण्यस्मरण, त्यानिमित्ताने सर्वजण माऊलींच्या चरणकमलाजवळ आले। पवित्र श्रीला इंद्रायणीचा तटाक आहे। 84 सिद्धांच्या या ठिकाणी समाधी आहेत आणि भगवान माऊलींची संजीवन समाधी आहे। हे भूवैकुंठ पंढरपूर त्यावनी थोर महिमाया, भूवैकुंठ असं पंढरपूरला म्हणतात आणि त्याच्यापेक्षाही अधिक महत्त्व आळंदीला सांगितलेलं आहे। येथे देव येवनी होती पक्षी असं त्याचं वर्णन केलेलं आहे। आणि अशा क्षेत्रामध्ये आपण सर्व घरदार सोडून एक 6 दिवसाचा अनुष्ठान करण्याला प्रवृत्त झालो। ही देवाची आपल्यावर असणारी माऊलीची कृपा आहे। आता उद्या आपलं प्रस्थान होणार आहे, म्हणजे पुन्हा आपण आपल्या घरी जाणार आहोत। तर घरी गेल्यानंतर आता माऊली आपल्याला काही हितगुजाच्या गोष्टी सांगत आहेत। त्या गोष्टी माऊली सांगतात की आत्तापर्यंत आपण थोडं चिंतन केलं तर आता माऊली आपल्याला निरोप देत आहे। आणि निरोप देत असताना कसा सांगतात, तुम्ही आता घरी गेल्यावर कसं राहा, तर मुक्तसंग अनववादी धृत्युत्साह समन्विताः सिद्ध्यसिद्ध्योर निर्विकाराः कर्ता सात्विक उच्यते। आपल्या जीवनात नेहमी सुख येईल असं नाही। आकाशात ढग येतात जातात, पुन्हा येतात जातात, त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये कायमचं सुख कधी स्थिर राहत नाही। तसं दुःखसुद्धा कायमचं राहत नाही। दुःख आणि सुख, आवाज थोडा कमी करा, सुख आणि दुःख इको नको, फक्त सरळ आवाज। सुख आणि दुःख हे येत राहतात, तेव्हा त्या सुख आणि दुःखाचं ते इको मला वाटतं चालू केलं तुम्ही, ते दुसरा माझाच आवाज मला नको ऐकायला यायला, फक्त आपलं इथलं सुख आणि दुःख आपल्या जीवनामध्ये येत राहतात। आणि आपल्याला परवा आपण चिंतन केलं, पापाचं फल दुःख आहे आणि पुण्याचं फल सुख आहे। तेव्हा पुण्याचं फल सुख भोगलं की त्याचा क्षय होत असतो, आणि पापाचं फल दुःख भोगलं की त्या पापाचाही क्षय होत असतो। तेव्हा आपल्याला सुख मिळवायची इच्छा करणं म्हणजे पुण्याचा क्षय करणं आहे, आणि पापाच्या फलात दुःख भोगण्याची इच्छा करणं म्हणजे दुःख भोगाची इच्छा करणं म्हणजे पापाचा क्षय करणं आहे, आणि सुखाचा भोगाची इच्छा करणं म्हणजे पुण्याचा क्षय करणं आहे। तेव्हा यापेक्षा आपल्याला सुखाच्यापेक्षाही दुःखाचा जितके आपल्या जीवनात दुःख येतील तर तितकं ते आपलं तप होत आहे असं उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे। समजा एखाद्याला ताप आला तर त्या तापामुळं तो सारखा या ठिकाणी कणत आहे, व्याकुळ झालेला आहे, तळमळत आहे, तर याचा अर्थ त्या तुका म्हणे पापे येते रोगाची रूपे, रोगाच्या रूपाने आपल्याला पाप आलेला आहे, त्या पापाचा क्षय होत आहे। पापाचा क्षय करण्यासाठी तप करावं लागतं, तर हेच आपलं तप आहे। म्हणून जेव्हा जीवनामध्ये दुःख येतं तेव्हा त्या मनुष्याने दुःखाने पिळून जाण्यापेक्षा, कावल्यासारखं करण्यापेक्षा की ह्या दुःखाच्या रूपाने परमात्मा माझ्याकडून दुःखभोगाच्या रूपाने तप करून घेत आहे अशी जर धारणा केली, दुःख तर भोगावंच लागतं, पण ते म्हणतात की आपण
शिस्तीमध्ये दुःख तर भोगावंच लागतं, पण त्या दुःख भोगत असताना ही धारणा जर आपण ठेवली तर त्या दुःखाची तीव्रता कमी होते आणि त्याशिवाय आपल्याला एक समाधान वाटतं की आपण हे तप करत आहोत असं शास्त्रांनी पण सांगितलेलं आहे. तेव्हा सुखदुःखाच्या पेक्षाही आपल्या जीवनामध्ये आपण जे कर्म करतो तर ते कर्म, त्या कर्माचं फल आपल्याला भोगावं लागतं. आता सांगितलं की ते कर्माचं दुःख आलं की पापाचं फल आहे आणि सुख असलं की पुण्याचं फल आहे. याचा अर्थ आपण मागच्या जन्मात किती पापं केली किंवा पुण्य केलं हे आपल्याला माहीत नाही. जेव्हा आपल्याला फल भोगावं लागतं त्यावरून आपण त्याचा फलावरून त्या पापाची किंवा पुण्याची कल्पना करतो. तर मग आता या जीवनामध्ये आपल्याला मात्र असं स्वातंत्र्य आहे की पुण्यकर्म करणं किंवा पाप कर्म करणं हे आपल्या हातात आहे. म्हणजे याचा अर्थ कर्म करण्यामध्ये आपण स्वतंत्र आहोत, पण एकदा कर्म करून गेलं की त्याचा फल भोगायच्या विषयी आपल्याला काही सामर्थ्य नाही. तो जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो ईश्वर. ईश्वर हा त्या कर्माचं फल जीवाला देत असतो. मग त्यावेळेला आपलं काही चालत नाही. पण एक आहे मात्र की ईश्वर कोणालाही पापाचं किंवा पुण्याचं फल देत नाही. ज्याने जे कर्म केलं असेल पापाचं किंवा पुण्याचं तेच फल देतो. जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो ईश्वर. म्हणून आपण या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत आपल्या मन समर्थ आहे, बुद्धी सशक्त आहे, इंद्रिय शरीर चांगलं आहे, तोपर्यंत आपण जे कर्म करायचं ते कर्म अशा युक्तीनं करावं की ते कर्म करीत असताना आपलं समाधान किंवा शांती बिघडणार नाही आणि त्या कर्म करण्यात आपल्याला एक प्रकारचा नित्य नवीन असा आनंद पण उपलब्ध होईल. अशी जीवन जगण्याची किंवा कर्म करण्याची कला या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेली आहे. त्याला किती शिक्षण पाहिजे किंवा स्त्री पुरुष हे काही भेद नाही. प्रत्येक जीवाने जर ज्ञानेश्वरीप्रमाणे जर कर्म केलं तर कर्म हे आपण करीतच असतो, काही ना काही कर्म करतच असतो. मनुष्य कधी मोकळा राहू शकत नाही. काही लोक म्हणतात की आता आम्ही काहीच करणार नाही, करीत नाही, एका जागेवर बसलो, डोळे झाकून घेतले, आसन मांडले, आता आम्ही सगळं कर्म सोडले. बसले हे कर्मच आहे की नाही? बसलं हे सुद्धा एक कर्मच आहे. चालणं जसं कर्म आहे, याचा अर्थ कर्म सुटत नाही. पण कर्म करण्याची युक्ती या ठिकाणी आज आपल्याला माऊली जाता जाता थोडक्यामध्ये सांगत आहे की मनुष्याला जे दुःख येतं ना तर ते संग म्हणजे आसक्तीमुळे येतं. मनुष्य इच्छा करतो की मला इतके धन मिळावे, माझा मुलगा अशा प्रकारचा मोठा कोणी हुद्द्यावर जावा अशी इच्छा करतो आणि त्या रीतीने त्या मुलाला शिकवतो देखील. धन मिळवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट देखील करतो. पण ज्या वेळेला त्याला ते फल मिळत नाही त्यावेळेला तो एकदम निराश होतो. अशी बरीच लोक आहेत की आम्ही तर योग्य करतो पण आम्हाला फल काय मिळालं नाही. कर्म केल्यानंतर फल मिळण्याची इच्छा केली ना तेव्हापासूनच दुःखाला सुरुवात होत असते. कर्म का करायचं तर शास्त्राने सांगितलेलं हे कर्म तुम्ही करा म्हणून कर्म करायचं. कर्म करणं म्हणजे आपल्या स्वार्थासाठी नाही, ती ईश्वराची आज्ञा, शास्त्राची आज्ञा पाळायची म्हणून कर्म करायचं. मग असं कर्म करायचं ठरलं तर मनुष्य फळाची इच्छेसाठी कर्म करायचं नाही. म्हणजे त्या अमुक कर्मापासून अमुक फल मिळावं हे त्यांनी मनातच धरायचं नाही आणि कर्म मात्र तर करायचं. त्या केल्यापासून जे काही फल मिळेल ते फल तुम्हाला अशा प्रकारचं मिळतं की तुम्हाला ही जी आसक्ती ठेवली ही दुःख देते. होईल का नाही, कधी होईल, अशा प्रकारचं दुःख देत राहते. आणि कर्म करणं ईश्वर सेवा आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वेरा पूजा केली होया अपारा तोषा लागी. आपण जे कर्म करतो ते कर्म करीत असताना ईश्वर प्रसन्न व्हावा म्हणून हे कर्म करायचं. आणि कर्म करा ही ईश्वराची शास्त्राची आज्ञा आहे म्हणून कर्म करायचं. आईचं जे जया जे विहित तेचे ईश्वराचे मनगत. ईश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे स्त्री धर्माने काय, पातिव्रत्य धर्म काय, मुलीचं
किंवा पुत्राचं कन्येचं संगोपन करणं, त्यांना संस्कार देणं, त्यांच्या कल्याणाची इच्छा करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यांना 7 पिढ्या इस्टेट कमवून देण्यापेक्षा त्यांना सुसंस्कारी करणं, ज्ञानोबारायांचं तुकोबारायांचं जे सेवा आहे ती त्यांच्याकडून व्हावी असं संस्कार द्यायचं. आता ते मुलगा उद्या नाही जरी त्यांनी केलं आपलं अनुसरण, तरी त्याच्यामध्ये हा मुलगा आपला नाही, हा देवाचा आहे असं आपण जर समजलं तर आपल्याला काही वाटत नाही. घडलेली गोष्ट सांगतो. स्वामी महाराजांच्याकडं एक दाम्पत्य जोडपं आलं. त्यांचं वय जवळजवळ 65 ते 70 होतं. आजींचंही वय त्या दरम्यान होतं. आणि ते सकाळी आश्रमात आले आणि पुन्हा तिथं बसले आणि परत जायला निघाले. तर ते आश्रमाच्या दरवाजापर्यंत गेले का पुन्हा थांबायचे आणि स्वामीकडं पाहायचे, पुन्हा थांबायचे, स्वामीकडं पाहायचे, आतमध्ये पण यायचे नाही. स्वामी महाराज हे महापुरुष होते. त्यांनी त्यांच्या मनातलं काहीतरी जाणलं. ते म्हणले, अरे तुम्ही थांबता का? तुम्ही माऊलीला निघालेत ना, आता इथलं काम झालं आहे ना तुमचं, मग तुम्ही परत का पाहता? तुम्हाला काहीतरी अडचण आहे का? इथे या आणि सांगा म्हणे काही. त्यांच्याबरोबर त्यांच्या 5 मुली होत्या आणि 1 मुलगा होता. तर त्या मुलामध्ये त्या मुलाला त्यांना सर्वांना आत बोलावलं आणि मग त्या आजीला त्यांनी विचारलं की तुम्ही काय पाहता, तुम्हाला काही प्रश्न विचारायचा का? ते म्हणे विचारायचा होता पण माझं धाडस होत नाही. मग त्यांनी सांगितलं तू काय आईच आहे आमची, तू मला मोकळे मनाने सांग. मग त्यांनी सांगितलं ह्या 5 मुली आहेत आणि ह्या 5 मुलींच्या पाठीवर झालेला मला हा मुलगा आहे. हा आता 22 वर्षाचा झालेला आहे. लोक लग्न करा असं म्हणतात, पण याला वयाच्या 4थ्या वर्षापासून फिट येतात. त्या फिटमुळं तो कधीही बेशुद्ध पडतो, तोंडातून फेस येतो, पुन्हा काही वेळाने ठीक होतो. तर मग आता ह्या मुलाचं लग्न करावं की न करावं हे आम्हाला तुम्हाला विचारायचं होतं, पण आता तुम्ही आम्हाला तुम्हाला विचारण्याचं धाडस झालं नाही. स्वामी महाराज एकदम रागाने म्हटले त्याला, हे म्हणे बाई हा मुलगा तुझा आहे का ज्ञानेश्वर महाराजांचा आहे? त्यानं सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. मग म्हणजे जर ज्ञानेश्वर महाराजांचा आहे ना, आता तुझा नाही ना, मग तो तुझ्याकडं सांभाळायला दिलेला आहे, फक्त त्याचा सांभाळ करणं एवढं तुझं कर्तव्य आहे. त्याचं लग्न करावं की नाही हे ज्ञानोबाराय ठरवते. तू जा आता आणि ज्ञानोबारायांना सांग हा मुलगा तुझा आहे, मग तू लग्न कर, नाही तर करू नको त्याचं. तिनं ते लग्न ठरवलं, लग्न झालं. तो मुलगा आज पुण्यात एक मोठा व्यापारी आहे आणि त्याला आत्तापर्यंत 4थ्या वर्षापासून फिट येत होत्या. आता कमीत कमी 25 वर्ष झालं असेल, एकही फिट आली नाही. तो अजूनही आळंदीला येत असतो. याचं कारण काय? खरं ही ही जी आहे, जसं आपण यात्रेकरू एखाद्याकडं गठुडं समजा ठेवायला देतो, त्याप्रमाणे ही आपल्याला सांभाळायला दिलेली देवानी ही संतती आहे. तेव्हा त्यांची सेवा करायची, त्याच्याबद्दल आसक्ती धरायची नाही. बरेचसे लोक असे आहेत ते आपल्या मुलांचं खूप संगोपन करतात आणि शेवटच्या अवस्थेमध्ये काय, त्या ज्यांचं आयुष्यभर संगोपन केलं, जेव्हा सून सांभाळत नाही किंवा काही मुलगा आपल्याला बोलतो तेव्हा इतकं नैराश्य येतं का वाटतं काय आपल्या जीवनाची हिशेबच चुकली की काय, असं मनुष्याला वाटतं. पण आपले हिशेब चुकले नाही. आपण आपलं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य केलं. काही लोक आपल्या मुलाबाळांना सुनांना शिव्या शाप देतात, तर असं पण द्यायचं नाही. ते आपलीच मुलं आहे, जाऊ द्या. आपण कितीही व्यवस्था केली, आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही वयोमानाने, आणि आपल्या समजा आपल्याला शिळ्या भाकरी खाण्याचा जरी प्रसंग आला, याचा अर्थ सुनांनी मुलांनी असं करावं हा अर्थ नाही. हे आपण सगळे वयोवृद्ध लोक आहे, म्हणून आपण घरात इथं आपण बसून एकमेकाशी ज्या काही शिळोप्याच्या गोष्टी किंवा एकमेकाशी माऊलीच्या छत्राखाली एक परस्परांशी संवाद करीत आहोत असं समजा. तर या ठिकाणी हे सगळं करत असताना आपण किती खंडोगंतीत अन्न खाल्लं आणि त्याचं विष्ठेतच रूपांतर झालं. आता जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत जसं मिळेल तसं आपण जरी खाल्लं आणि भगवंताचं भजन करत राहिलं आणि ह्या लोकांपासून आपलं कर्तव्य केलं आहे याचं आपल्याला समाधान वाटत. हे लोक करत नाहीत त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं दुःख मानू नये. या ठिकाणी शेवटी काय होऊन आपल्या शरीराला एक दिवस मरण येणारच आहे, म्हणून याच्याविषयी
चिंता करीत बसण्यापेक्षा जे पदार्थ पडलं ते खायचं आणि भगवंताचं चिंतन करायचं. नको चिंता करू वस्राया पोटाची, माऊली आमची पांडुरंग. ह्या न्यायाने जेव्हा आपण जीवन घालवतो तेव्हा जीवनामध्ये एक आनंद मिळतो. दुसरी गोष्ट अशी का तो परमात्मा जो आहे तो खरा सांभाळणार आहे. सुनांना बुद्धी देणारा, मुलाला बुद्धी देणारा सुद्धा परमात्माच आहे. आणि त्या परमात्म्याचं जर आपण खरं मनापासून भजन केलं तर तोच परमात्मा त्यांना बुद्धी देणारा असतो. आपल्या रागावण्याने सांगण्याने ही गोष्ट होणार नाही. आणि आपण जेव्हा या शरीराला, हे शरीर काय आहे, ज्या वेळेला आपण शरीर सोडतो, आता ज्या शरीराचं आपण आयुष्यभर अंजन भंजन केलं ते शरीर जेव्हा प्रेतरूप होतं तेव्हा त्याची स्थिती काय होते. माऊली म्हणतात, हे आगी माझी पडे तर विपाये आगी माझी पडे तरी भस्म होऊन निवडे, झाले स्वानावर पडे तरी ते विष्ठा, या चुके दोही काजा तरी होय कृमीचा पुंजा, हा परिणाम कपिध्वजा कश्मलोगा. या ठिकाणी हा जो आपण शरीर आहे प्रेतरूपाला प्राप्त होतं त्यावेळेला त्याची गोवऱ्यामध्ये 4 चिमट्या राख होते. हेच त्याचं ठरलेलं आहे. आणि जर नाही झालं कोल्ह्या कुत्र्यांनी खाल्लं तर त्याचं विष्ठेमध्ये रूपांतर होतं. आणि त्या शरीराचं जित असता मेल्या समान, आत्ताच हा शरीर मरण पावलेला आहे असं समजून जे श्वास आहेत त्या श्वासामध्ये अखंड भगवंताचं नामस्मरण करणं, त्याचं ध्यान करणं, त्याचा धावा करणं, याच्यात आपला काळ घालवायचा. शरीर तर आपल्याला याचा अर्थ नातवंड सांभाळायची नाही किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं असं नाही. ती नातवंडसुद्धा कृष्णाची रूप आहेत. या ठिकाणी असं समजून त्यांची आनंदाने सेवा करायची. असं जेव्हा करतो आपण तेव्हा भगवान परमात्मा त्यांना बुद्धी देतो आणि तो आपल्यालाही सांभाळतो. म्हणून या ठिकाणी जेव्हा उत्तर आयुष्य येतं त्यावेळेला कधी ते जड वाटता कामा नये की आता आपला देह कधी पडेल, कंटाळा आला, काय जे असेल ते परमात्मा आपल्याकडून तप करून घेत आहे. अशा प्रकारची जर धारणा ठेवली तर मनुष्याला काही वाटत नाही. आणि त्या आत्ताच्या मनोवैज्ञानिकाप्रमाणे त्यांनी असं सांगितलं की जे आईवडील आपलं कर्तव्य करत राहतात आणि भगवंताची उपासना करतात त्यांच्याकडे पाहूनच त्या सुनांना, मुलांना, नातवंडांना आपोआप बदल होतो. ज्या अर्थी ते बदलत नाही तर आपल्या ठिकाणी कुठंतरी आपल्या सुखाची इच्छा आहे. आपल्या सुखाची इच्छा नाही, त्यांचं कल्याण व्हावं हेच आपल्या अंतःकरणामध्ये इच्छा असेल आणि भगवान त्यांना बुद्धी देतो. समजा त्यांनी आपल्या आज्ञेचं पालन केलं नाही तरीसुद्धा आपल्या मृत्यूनंतर आपली आई किंवा आपले वडील हे एक आदर्श होते. आपल्याला त्यांचा महिमा कळला नाही एवढी तरी हळहळ त्यांना देव देतो. म्हणून या ठिकाणी आपण कधी कायम हसतमुख राहायचं. मनुष्य आता आयुष्यभर आपण आनंद भोगला, आनंदाने सगळे एवढी कर्म केली आणि वार्धक्य काळामध्ये उगीच मनुष्याने निराश राहणं हे पण चांगलं नाही. किंवा त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की देवाने जे माणसाला दिले ना, देणगी दिलेली आहे, पशु आहेत, पक्षी आहेत, माणूस आहे. पण माणसाच्या ठिकाणी काय आहे की माणसाला वाणी दिलेली आहे, बोलण्यासाठी वाणी दिलेली आहे. दुसरी गोष्ट आपल्याला एक चेहरा दिलेला आहे. एकासारखा एकाचा चेहरा नाही. इतकी जगामध्ये माणसं आहेत पण एकासारखा एकाचा चेहरा नाही. तर अशा वेळेला आणि आपल्याला बोलण्याची शक्ती दिली. लोकांना बोलता येत नाही, प्राण्यांना बोलता येत, लोकांना बोलता येतं, प्राण्यांना बोलता येत नाही. तर त्याच्यामध्ये मनुष्याला हा मनुष्य प्रसन्न आहे, हा मनुष्य एकदम दुःखी आहे हे आपल्याला न विचारता त्याच्या चेहऱ्यावरून सुद्धा आपल्याला कळतं. याचा अर्थ कुत्रा जर विवळायला लागला तर त्यावेळेला आपल्याला वाटतं की याला काहीतरी झालं आहे. किंवा मांजर काही इजा झाली तर त्यावेळेला ते जे कंतं त्याच्यावरून आपण म्हणतो की याला काहीतरी वेदना आहेत. पण माणसाच्या वेदना न सांगता नुसत्या चेहऱ्यावरून कळतात. तसं याचा अर्थ आपल्याला देवाने असा चेहरा दिला आहे की एखादा माणूस म्हणतो की तुम्ही फार दुःखी दिसता. तो म्हणतो मी दुःखी कसा काय? तर म्हणतो तुमचा चेहरा सांगतो. तुम्ही आज खूप आनंदी दिसता, याचं कारण काय आहे? तुमचा चेहरा सांगतो. याचा अर्थ मनुष्याला देवाने दिलेला जो चेहरा आहे तो नित्य आनंदी असला पाहिजे. आनंद त्याला चेहऱ्यावर प्रकट करता येतो.
म्हणून फोडिली गोवरी आयसा दिसे तोंडावरी. आपल्याला गोवरी फोडली तोंडावर म्हणजे याचा अर्थ कधीही माणूस पावला की उदासीन, नैराश्य असं असता कामा नये. प्रसंग किती दुःखाचे येऊ द्या. तुकाराम महाराज म्हणतात की आपलं ज्ञानोबा आहे त्या ठिकाणी सांगतात की मिरूप आसुनी थोरे देह दुःखाचे ने डोंगरे दाटी जो पडी भारे चित्त न दाटे. आपल्याला मेरू पर्वतापेक्षा मोठी दुःख येऊ द्या तरी आपल्या जीवनामध्ये दुःख वाटता कामा नये. आणि याला मुख्य कारण काय आहे, मुख्य साधन काय आहे तर भगवंताचं भजन मध्ये आपण एकदा रमलो की जे जे काय आहे ते आले भागा ते करीतो, नाम तुझे उच्चारितो. भगवंताच्या नामस्मरणात वृत्ती रंगली की बाहेरची सुख आणि दुःख येतात आणि जातात, आपल्याला त्याच्याबद्दल काही वाटत नाही. सुख आलं ते जाण्यासाठी आलं, दुःख आलं ते जाण्यासाठी आलं. काही गोष्टी जीवनात अशा घडतात आपण किती प्रयत्न केले तर त्यांना थोपवू शकत नाही. असं सांगितलं शास्त्र, यदभावी तदभावी. जी गोष्ट होणार नाही ती होणारच नाही, जी गोष्ट होणार आहे ती झाल्याशिवाय राहणारच नाही. अशी वस्तुस्थिती असताना आपण उगीचच चिंता करत बसण्यात काही अर्थ नाही. चिंताने मनुष्य चिंता माणसाला जीवनात एकदाच जाळते, पण ही चिंता जी आहे ती माणसाला पावलोपावली जाळत असते. म्हणून चिंता घालायचा उपाय जर कोणता असेल तर भगवंताचं चिंतन करीत राहणं. भगवंताचं चिंतन करत असताना सुख आणि दुःख माणसाला कधी अभिमान वाटत नाही आनंदाचा, त्याला हर्षातिरेक होत नाही. आणि केवढाही दुःखाचा प्रसंग आला तरी त्याला विषाद किंवा त्याला कावल्यासारखं होत नाही. याच्यासाठी काय आहे, आपण नामस्मरण करत राहायचं आणि सुखदुःखाचा विचार करायचा नाही. हे सुखदुःख देणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याने हा मला पाठवलेला लखोटा आहे. आनंदही दिला तो त्यांनीच दिला, दुःखही दिलं ते त्यांनी दिलं. बरं त्यांनी अन्याय कशाला आमच्यावर केला, एकाला सुखी एकाला दुःखी तसा तो करीत नाही. आपलं कुठलं तरी या जन्मातलं पूर्वजन्मातलं कर्म असतं, त्या कर्माप्रमाणे हा सुखदुःखाचा भोग होत असतो. तो मरेपर्यंत आपलं आयुष्य किती आहे, आपल्याला सुखदुःख किती मिळायचे, मानापमान किती मिळायचे हे सगळं ठरलेलं आहे. बटन दाबलेलं आहे, फिल्म निघालेली आहे. आता ती फिल्म फक्त पाहायची, आपण तिच्यात बदल करू शकत नाही. अशा प्रकारचं हे जीवनाचं आपल्या स्वरूप आहे. आणि यासाठी आपण जरी शिक्षण कमी असलं, गावात कोणी दरिद्री असेल, कोणी श्रीमंत असेल, कोणाचा जास्त लोकांच्यामध्ये मान असेल, कोणाचा अपमान होत असेल, ह्या गोष्टी महत्त्वाच्या नाही. ज्या देवाचीच ही सगळी संतती आहे तेव्हा त्या देवाच्या सेवेसाठी आपलं खरं जीवन आहे हे मनुष्य शरीर. आता एक गोष्ट सांगितली की प्रसन्न राहिलं पाहिजे. प्रसन्न राहण्यासाठी साधन काय आहे, भगवंताचं नामचिंतन करणं. दुसरी गोष्ट, बोलण्याची जी शक्ती आपल्याला दिली त्या शक्तीचा आपल्याला चांगला उपयोग करता आला पाहिजे. घरात राहत असताना आपल्याला बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये सगळ्याला कारण बोलणं असतं. त्यांनी असं लिहिलं, बातों में बात, बातों में लात, बातों में घी शक्कर, असं एक हिंदीमध्ये सांगितलं जातं. जर दोन माणसं समोरासमोर आली तर एक शब्द बोलला का शब्दाने शब्द वाढत जातो, त्यालाच आपण भांडण म्हणतो, वितंडवाद म्हणतो, असं वाढत जातं. मग कोणत्या वेळेला समोरचा माणूस किती तावातावाने बोलत असला, आपण जर शांत राहिलं तर ते चांगलं असतं. म्हणून त्या ठिकाणी कारण शब्द दिला का तो त्याच्या पुढचा शब्द का आपण त्याच्या पुढचा, मग शिवीगाळ किंवा भांडण अशा प्रकारचं होत राहतं. म्हणून देवाने दिलेली आपल्याला जी शक्ती आहे बोलण्याची ती खूप जपून वापरली पाहिजे असं संत सांगतात. म्हणून या ठिकाणी त्यामध्ये आटू म्हणजे आढ्यतेने बोलणं, माहिती आहे मोठा शान आहे. आणि जर आपण म्हणला आमचा बाळ शहाणा आहे, तो आजकाल ऐकतो, आता तो माझं ऐकेल असं म्हटलं तर ऐकण्याची शक्यता आहे. अजिबात ऐकत नाही तर घरात राहू नको, तर तुझं तोंड पाहणार नाही, ही जी अशी जी बोलणी आहे त्यांनी शब्दांनी शब्द वाढत जातो. बातों में बात. आणि जर त्याच्याही पुढे गेलं तर माणसं एकमेकाला हाणामारी करतात. त्याचंही कारण काय आहे, बोलणंच आहे. अशा वेळेला त्याच्यामध्ये सौम्य कसं होईल, शांती कशी मिळेल, ही आपण थोडंसं सात्विक धैर्य धरून केलं तर हे सुद्धा प्रश्न वाढत नाही. आणि त्यांनी लिहिलं, जर आपण प्रेमाने बोलत गेलो तर आपलं सर्वजण ऐकतात. बातोनी घी शक्कर. जर एखाद्याने ज्या माणसांना तुम्हाला पाणी द्यायला तयार नाही आणि एकाला, कारण तो नीट बोलत नाही, आणि दुसरा गेला गोड
तर आज मला तुम्हाला पाहिल्यावर साक्षात आईच भेटल्यासारखं वाटलं आणि मला वाटलं की तुमचं दर्शन घ्यावं. दुसरी गोष्ट, आता मी येऊ का, मला भूक लागलेली आहे, जर तुम्ही मला काही जर प्रसाद दिला तर बरं होईल. प्रसाद कशाला, पूर्ण जेवण कर म्हणतात. तर त्याच्या ठिकाणी तूप पण आहे घरामध्ये, साखर पण आहे. हे बोलण्याचा परिणाम आहे. म्हणून आपण इतकं गोड बोलावं. त्या ठिकाणी म्हणतात की काय साच आणि मवाळ, खरं बोलावं. काही काही लोक म्हणतात आमचं आपलं स्पष्ट शब्द, स्पष्ट स्वभाव आहे, आम्ही असं मागं पुढत नाही, असं तोंडावर बोलतो, कारण आमचं खरं आहे. माऊलीनं सांगितलं साच म्हणजे खरं असलं पाहिजे, पण खरं बोलणं जरी असलं तर मवाळ भाषेत सांगितलं पाहिजे. ते जर तुम्ही कडक शब्दात सांगितलं, दुसऱ्याच्या अंतकरणाला दुखवलं, तर ते खरं असूनही उपयोग नाही. म्हणून सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, सत्य बोलायचं आणि दुसऱ्याला आवडेल असं बोलायचं. प्रियम ब्रूयात, पण सत्य असलं आणि अप्रिय असेल, दुसऱ्याच्या मनाला दुःख होत असेल तर न ब्रूयात, ते माणसाने बोलू नये. म्हणून त्यांनी सांगितलं आटू वेगू विंदानू, काही धूर्तपणाने बोलू नये. आशाखोरपणाने आम्ही तुम्हाला भेटायला आलो, थोडं ताकासाठी आलेलं असतं आणि म्हणतो की आम्हाला तुमची आठवण झाली द्या. हे आशाखोर मनुष्य जेव्हा दिसतं समोर, तेव्हा समोरच्या माणसाला आनंद वाटत नाही. म्हणून आशेचं बोलणं सुद्धा नको. किंवा एखाद्याविषयी संशय असला की ते संशय सांगायचं. तो बिचारा चांगला असतो तरी याच्या मनात संशय, त्या माणसाविषयी आदर राहत नाही, संशयाचं कधी बोलायचं नाही. तसंच दुसऱ्याला प्रतारणा म्हणजे फसवणारं, अशा प्रकारचं बोलायचं नाही. आणि असं जीवन गेलं की जीवनात आनंदाचा आनंद आहे. आनंदाला पैसा लागत नाही, आनंदाला भोग लागत नाही. आनंदाला आपलं आचरण, स्वामी महाराज म्हणायचे आचार भ्रष्टी सदा कष्टी. जो मनुष्य आचारात चुकतो त्या माणसाला कष्ट किंवा दुःख होतात. जर सरळ आचरण असलं तर त्याला कोणत्याही प्रकारचं दुःख वाट्याला येत नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सप्ताह होतात, आपण कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो, आम्ही सांगणारे सांगतात, अभ्यास करून सांगतात आणि पाहिलं तर लोकांच्यामध्ये काही बदल होताना काही दिसत नाही. आपलंच आहे, आपलंच आपल्याला वाटतं की आपण इतके दिवस कीर्तन प्रवचन जप करतो पण आपल्यामध्ये काही बदल झाला नाही. असं स्वामी महाराज म्हणायचे दगड किती दिवस पाण्यात ठेवला म्हणजे बोट चेपा होतो, कधीच होत नाही. तसं आपल्या जीवनात कधी आपण जे बाकीचा व्यवहार करतो 5 मिनटं बसले पाहिजे. आपले कोणते गुण आहेत, कोणते दोष आहेत, ते कसे कमी करावे, देवाला प्रार्थना करावी की मला तू सहाय्य कर. मी तुकाराम महाराज म्हणतात माझे मज कळोई ते अवगुण, काय करू मन अनावर, आता आड उभा राहे नारायण, दया सिंधूपणा साच करी. आपण देवाला कळकळून हाक मारली पाहिजे, देवा तू आता मला सहाय्य कर, माझी बुद्धी स्थिर ठेव, माझं मन शुद्ध ठेव, माझ्या मनात वाईट कोणाचं करण्याचं घेऊ देऊ नको, माझी वृत्ती चांगली ठेव. अशा प्रकारची प्रार्थना केली तव सहाय्य झाला हृदय निवासी, बुद्धी दिली आईशी नाश नाही. परमात्मा जो आहे तो सर्वत्र व्याप्त आहे. आपण जर कळवळून प्रार्थना केली तर तो कुठं दिसत नाही. कोठे न दिशे पाहता उडी घाली अवचिता, तो परमात्मा आपल्याला सद्बुद्धी देतो. अशा प्रकारचे हे साध्या साध्या गोष्टी आहेत, ह्या आपण पाळल्या नाही आणि किती कीर्तन प्रवचन ऐकली, परमार्थ केला तरी त्याचं फल आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून मराठवाडा हे काय आहे, संतांची भूमी आहे. या मराठवाड्यामध्ये, भारतामध्ये एक असा मराठवाडा प्रांत आहे की ज्याच्यामध्ये संस्कृतीचं रक्षण आजही एकत्र कुटुंब पद्धती तिथं अनेक ठिकाणी नांदत आहे. म्हणून हे आपल्याला भाग्य आहे आपल्याला की या ठिकाणाहून आपण पंढरीला जातो, आळंदीला जातो, आपली भारतीय संस्कृतीचं आपण जतन करतो. म्हणून ही गोष्ट आपण कटाक्षाने त्या ठिकाणी आपल्या जीवनात असली पाहिजे. याच्यामध्ये 1-2-4 सूत्र सांगितले, मी ती थोडक्यात सांगतो आणि मग आपण चिंतनाला विराम देऊ. तर पहिल्यांदा मुक्त संघ. मुक्त संघ म्हणजे संघ म्हणजे आसक्ती. मला इतकं धन पाहिजे, मला अशीच कपडे पाहिजेत, मला असंच राहायला मिळालं पाहिजे, सगळ्यांनी माझीच आज्ञा पाळली पाहिजे आणि मी इतकं केलं तर मला याचं फल अमकं पाहिजे, हे मनातूनच काढून टाकायचं. त्याला म्हणतात मुक्त संघ. म्हणजे आपण कर्म करतो त्या कर्म का करतो, संतांनी, देवानी, शास्त्रांनी सांगितलं म्हणून ते करतो. याच्यापेक्षा कर्म करण्याचा माझा कोणताही उद्देश नाही असं मनात ठेवलं की त्याला म्हणतात मुक्त संघ. म्हणजे फलाच्या अभिलाषेने रहित अशा प्रकारचा असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे ना
बरेच लोक खूप आयुष्यभर कष्ट करतात, पण कष्ट करून म्हणतात काय, मी शेवटच्या काळामध्ये म्हणतात की मी ह्याच्यासाठी हे केलं, त्याच्यासाठी ते केलं असं सांगतात. आणि आता मला असं मला फुलात आता ठेवलं पाहिजे, मी हाक मारल्याबरोबर मला लगेच पाणी अन्न जागेवर मिळायला पाहिजे, बघा मी किती केलेले, अमक्या व्यक्तीसाठी केलं. याचा अर्थ काय, तुम्ही मनामध्ये फळाची इच्छा ठेवून ते केलं आणि तेच आता तुम्हाला त्रास देत आहे. त्याचा अर्थ फळाची इच्छा टाकली की तुम्हाला हे दुःख होणार नाही. म्हणून मनुष्याला सुखी जीवनाचा बीजमंत्र रहस्य काय असेल तर आपण कोणतंही कर्म केलं का आपण काय व्यापारी नाही, आपण परमार्थिक साधक आहोत. व्यापारामध्ये असतं देशी तेव्हा घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. आपल्या मुलाची काय आपण व्यापार करतो का? पतीबरोबर व्यापार करते का? पतीच्या सुखासाठी ती रात्रीचा दिवस करत असते, मुलाच्या सुखासाठी रात्रीचा दिवस करत असते, वडीलसुद्धा त्याच्यासाठी सगळे कष्ट करत असतात. अशा प्रकाराने आपल्यासाठी नाही, हे दुसऱ्यासाठी ते प्रेमपूर्ण अशा प्रकारचा व्यवहार आपण करावा. म्हणून ते म्हणतात की मुक्त संघा, फलाच्या अभिलाषा करायची नाही आणि कर्म करण्यात तर चुकायचं नाही. आणि कर्म जे आहे ते कर्म म्हणजे आपण ईश्वराला आपलं कर्म रूपी पुष्प, हे जणू काही एखादं फुल आहे. जसं देवाला आपण फुलं वाहतो ना, त्या फुलाने देव संतुष्ट होत नाही किती फुलं वाहिली तरी. पण आपण आपलं कर्म चोख केलं, शास्त्राने करून देवाला प्रसन्न केलं की आपल्या सगळ्या जीवनातले प्रश्न मिटतात. स्वामीजींना विचारलं की आपण कर्म करतो ते कर्माने ईश्वर प्रसन्न होतो हे कशावरून कळालं? त्यांनी सांगितलं की तुमचं मन प्रसन्न झालं का ईश्वर प्रसन्न आहे असं समजा. तुम्हाला ते कर्म करण्यात आनंद आला तर याचा अर्थ तो ईश्वरालाही ते कर्म आवडलं असाच त्याचा अर्थ आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, ह्या मोठमोठे शिकलेले लोक आहेत, मोठमोठे मंत्री आहेत, त्यांना याची जाणीव नाही. पण आम्ही ज्ञानोबा तुकोबा यांचे अनुयायी आहोत, म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरीमधून गाथेमधून हे विचार मिळतात. त्या विचाराच्या दिशेने आपण आचरण केलं तर आपल्याला नेहमी आनंद आहे. आणि आचारातून जर भ्रष्ट झालो तर आता सांगितल्याप्रमाणे आचार भ्रष्टी सदा कष्टी. तुकाराम महाराज भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात. दुसरी गोष्ट, आपल्याला दुःख होतं ना, सारखा मनुष्य ते जसं एखादं कुकुर असतं ना, ते मेंढीचं सारखं मे 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 करत असतं, तसं काही लोक आयुष्यभर हे मी केलं, ह्या पठ्ठ्याने केलं, मी नसतो तर झालं नसतं, मी आहे म्हणून एवढं झालं, असं जो तो मी आहे ना, तो मनुष्याला सर्वात दुःख देणार आहे. म्हणून सर्व करायचं, परंतु हे करण्याला माणसाची काय ताकद आहे? आपण जरी म्हणतो मुलाबाळासाठी एवढं केलं, आपलं शरीर जगलं नसतं तर काय केलं असतं? आपण अंधपंगूर असतो तर काय केलं असतं? आपल्याजवळ बळ नसतं तर आपण काय केलं असतं? हे सगळं देणारा परमात्मा आहे. आणि आपल्याला ह्या परमात्म्याने बळ दिले, आपल्याला फक्त एक माध्यम केलेलं आहे ते सर्व परमात्म्याचंच आहे. म्हणून या ठिकाणी मी केलं, त्याने असं माणसाचं बोलणं हे त्याचं शीलच नसावं, स्वभावच नसावं. करायचं तर सगळं, पण हा परमात्मा माझ्याकडून हे करीत आहे. ईश्वर हा सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि माया. कुंभाराच्या चाकावर माशी बसली आणि त्या कुंभाराने त्या चाकाला गती दिली. तिला असं वाटतं की मीच हे चाक फिरवित आहे. तो कुत्रा जसा त्या बैलगाडीच्या खाली उभा राहतो आणि त्याला वाटतं की मीच गाडी ओढत आहे. आपल्याजवळ काय आहे, जे शरीरातून प्राण कधी जातील हे सांगता येत नाही, अशी आपली स्थिती आहे. मग त्या परमात्म्याने आपल्याला हे बल दिलेलं आहे. मनोबल त्यांनी दिलं, शारीर बल त्यांनीच दिलं, आत्मबल त्यांनीच दिलं, बुद्धिबल त्यांनीच दिलं. तेव्हा त्या भगवान परमात्म्याची ही कृपा आहे. आणि मला फक्त निमित्त केलेलं आहे, मला निमित्त करून हे सगळे चांगले कर्म तो परमात्मा करीत आहे असं. त्यामुळं कधी अभिमान नसावा. आणि अभिमान जो आहे तो देवाला कधी सहन होत नाही. तेळ भरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. मेरू पर्वतासारखं वाटतं. मी म्हटलं का त्याचं सर्व जे काही जीवनातलं सार सर्वस्व आहे तेच निघून जातं. म्हणून एकदम नम्र असावं. आणि जितका अहंकार सोडील मनुष्य तेवढा सुखी होतो. इथं असं आहे की तुकाराम महाराज म्हणतात, मोठमोठी झाडं जर महापूर आला तर त्यात वाहून जातात. महापुरे झाडे जाते
परी लव्हाळ तेथे लव्हाळे वाचते. पण लव्हाळा नावाचं गवत हे नदीच्या पात्रात असतं तरी ते वाहून जात नाही. कारण का? नम्र झाला भूता आणि त्याने कोंदिले अनंता. माणसाने नम्रपणाने राहावं. कुठेही भांडण वगैरे करण्यामध्ये आपल्या अंतकरणाला खूप दुःख व्हावं, लाज वाटावी, त्याच्यामध्ये हे करायचं नाही. पूर्वीचे लोक जे व्यवहार तू मोठ्या बापाचा, याचा अर्थ जो कोणी काही म्हणो पण आपली जी शांतता आहे ती बिघडायची नसेल तर मी अहंकार अभिमान हे देवाला सहन होत नाही. तिळभर सुद्धा अभिमान सहन होत नाही. आणि नम्रतेतून केलं म्हणजे व्यवहारसुद्धा मनुष्याचा चांगला होतो. शेजाऱ्याशी किंवा दीनदुर्बळाशी, नातेवाईकाशी, सर्वांशी अत्यंत आत्मीयतेने, हे सर्व देवाचे रूप आहेत. यांना दुखवणं म्हणजे देवाला दुखवण्यासारखं आहे. अशा प्रकारच्या धारणा जर करून आपण व्यवहार केला तर तो आपला व्यवहार मोठा असो किंवा छोटा असो पण त्याच्यामध्ये आनंद प्रगट होत असतो. म्हणून त्यांनी सांगितलं की या ठिकाणी तो अनहुवादी असला पाहिजे, निरहंकारी असला पाहिजे. नंतर सांगतात हे करताना काही सोपं नाही. दुसऱ्याने आपल्याला शिव्या द्यायच्या आणि आपण शांतपणाने ऐकून घ्यायच्या आणि पुन्हा त्याला सांगायचं की तुझं कल्याण व्हावं. हे करताना माणसाला वाटतं की हे तर फार कष्ट आहे. किंवा ज्या गोष्टी करू नये, जे खाऊ नये, जे शास्त्राने सांगितलं खाऊ नये ते खायचं नाही, पिऊ नये ते प्यायचं नाही, आणि जे करायला सांगितलं ते केल्या वाचून राहायचं नाही, आणि जे नाही करायला सांगितलं ते प्राण गेला तरी ते करायचं नाही. हे सगळं करताना माणसाला काय वरवरचं जे सुख असतं ते भोगण्याची सवय असते. वास्तविक ते सुख कोणतं आहे की संसारातलं भागवतामध्ये सांगितलं एखाद्या मनुष्याला खरूज झालेली असते आणि त्याच्या अंगाला खूप खाज सुटते. त्यावेळेला त्यांनी खाजवलं की त्याला बरं वाटतं, पण नंतर ते खाजून झालं की त्याच्या अंगाचा दाह होतो. तसं आहे की ह्या विषयामध्ये जी सुख आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे जे सुख आहे हे सुरुवातीला आपल्याला बरं वाटतं पण त्याचा शेवट मात्र दुःखामध्ये होत असतो. सुरुवातीला आनंद वाटतो. तसं ह्या संसारातली विषयातली जी सुख आहेत ती सुरुवातीला अमृतासारखी गोड वाटतात पण त्याचं पर्यवसान, त्याचा शेवट मात्र अत्यंत दुःखात होत असतो. त्याच्याऐवजी हे सगळं करायचं असेल तर माणसाला इंद्रियांचा निग्रह करावा लागतो. इंद्रियाचा निग्रह केल्याशिवाय समजा हात सांगतात वाईट गोष्टीकडे जायचं परंतु तिकडं जायचं नाही, डोळे वाईट पाहायलाच जातात पण तिकडं पाहायचं नाही, असं म्हणताना आपल्याला त्यांना पुन्हा फिरवून आणायचं हे करताना खूप कष्ट होतात. ते इतके कष्ट होतात, माऊली म्हणतात की मायेपासून बाळक काळे नेता एकुलते एक, का जीवी होय उदक तुटता मिना. आपल्या आईचं एकुलता एक बालक चुकलं तर त्या आईला कशी त्याचा वेध लागतो असं सांगितलं. किंवा पाण्यापासून मासा बाहेर काढल्यावर कसा तडफडतो असं सांगितलं. 7 दिवसाचा उपवासी भिकारी पक्वान्नाचं जेवण दिलं आणि त्याच्यापासून त्याला दूर केलं तर त्याला किती दुःख होतं. तैसे इंद्रियांचे विषयांचे घर, इंद्रिय सांडिता थोर, युगांत होय ते वीर विराग साथी. तसं आपली इंद्रिय जी आहे ते निषिद्ध, जे शास्त्र नको म्हणतो तिकडून काढताना खूप दुःख होतं. पण हे दुःख कसं आहे म्हणतात की हे दुःख सुरुवातीला दुःख वाटतं आपल्याला पण त्याचा परिणाम मात्र अमृतासारखा होतो. म्हणून आपली सहनशक्ती वाढवली पाहिजे आणि ते सहनशक्ती वाढवण्यासाठी असे कीर्तन, प्रवचन, नामस्मरण आपण जर ह्या वातावरणात राहिलो तर आपली वृत्ती तयार होते. आणि जर आपण कायम त्या संसाराच्या रगड्यामध्ये राग, द्वेष, स्पर्धा, कलह ह्याच वातावरणात 24 तास आपले गेले तर स्वप्नात सुद्धा आपल्याला तशीच स्वप्न पडतात. म्हणून हा वारकरी म्हणजे काय साधारण मनुष्य नाही. आपल्याला ह्या वारकरी संप्रदायाचं पाईक किंवा सेवक बनता आलं हे आपलं देवाची आपल्यावर मोठी कृपा आहे. त्यांनी सांगितलं की काया वाचा मने सर्वस्वे उदार, बाप रखुमादेवरू विठ्ठलाचा वारी कर. वारी कर शब्दापासून वारकरी शब्द झालेला आहे. याचा अर्थ आपलं काया शरीरही सेवेला, वाचा वाणीही भगवंताच्या सेवेला, आणि काय मन सुद्धा भगवंताच्या सेवेसाठी आपलं असावं. आणि हे जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या जीवनात एकदा आपल्याला आनंदाची सवय झाली की आपल्याला दुःख सहज सहन करता येतं. म्हणून एक लक्षात घ्यायचे की आपल्याला त्रास झाला तर हा त्रास घ्यायचाच आहे पण ह्या त्रास
सुरुवातीला थोडा आहे, पण याचं शेवट मात्र गोड होणार आहे. आणि अशा लोकांना जरी घरच्या लोकांनी सहाय्य केलं नाही, पूर्वीच्या नातेवाईकांनी केलं नाही, तर भगवान परमात्मा त्यांना मागं पुढे उभा राहे सांभाळीत आलिया अघात निवाराया, अशा प्रकारचं त्याला भगवान परमात्मा सांभाळून घेतो. आणि ह्या गोष्टीवर आपली श्रद्धा असली पाहिजे. आपण पैशावर श्रद्धा ठेवतो. आपल्याजवळ कितीतरी आईवडील असं म्हणतात की आमच्या नावावर जमीन राहू द्या, आमच्या नावावर पैसे राहू द्या, तुम्ही उद्या सांभाळता की नाही. म्हणजे आपल्या मुलावरच आपला विश्वास नाही. त्या मुलापेक्षाही आपण जर आपलं जीवन आहे ते ईश्वर निर्भर आहे. ईश्वर काय करेल तो करील. आपण आपल्या कर्तव्यात चुकलो नाही. आपण याच्याविषयी कोणत्याही प्रकारचं कोणाशी वाद न करता राहिलो तर याच्यामध्ये आपल्या जीवनाला अधिक आनंद आहे. म्हणून आपल्याला जे आम्ही एक पुस्तक लिहिले त्याचं नावच आहे वयोवृद्धाशी हितगुज, असं त्याचं नाव दिलं आहे. म्हणजे याचा अर्थ वयोवृद्ध लोकांनी आपल्या जीवनामध्ये कसं राहायचं याचा एक आराखडा तयार करून घेतला पाहिजे. तर त्याच्यामध्ये मी असं केलं हा मी शब्द काढून टाकायचा. नंतर मला ह्या कर्मापासून अमकं फल मिळावं याची इच्छा त्याग करायची. आणि दुसरं सांगितलं हे करताना त्या मनुष्याच्या ठिकाणी धैर्य पाहिजे. धैर्य नसलं तर ही गोष्ट उतावीळ मनुष्य हे करू शकत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं काय धृत्योत्साह समन्वित. त्याच्याजवळ धृती म्हणजे सात्विक धैर्य असलं पाहिजे. काही झालं तरी मी हे करणार असं जर त्याने निश्चय केला तर हे सगळ्या अनुभूती त्याला येऊ शकतात. आणि हे करण्यासाठी त्याला उत्साह पाहिजे. मला भगवंताचं भेट घ्यायची आहे. माझ्या जीवनामध्ये ह्या जीवनात मी इतकी दुःख भोगली तर हा माझा शेवटचा जन्म व्हावा. मला पुढच्या जन्मामध्ये आईच्या उदरात कोणत्याही यावं लागू नये. हा शेवटचा जन्म. तुका म्हणे एका मरणेची सरे किंवा उत्तमाची वरे कीर्ती मागे. माझी पाठीमागेही कीर्ती राहिली पाहिजे. आणि मला या ठिकाणी एवढं एक मरण आलं का पुन्हा मरण जन्मच यायचा नाही परत, तर मरण कशाला येईल. हे एकदा मी जन्मलो एकदा मी मरणार आणि परत जन्माला येणार नाही. आणि यासाठी एवढं माझं सामर्थ्य नाही. पण तो परमात्मा जो आहे तो अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम यह प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशय. त्या परमात्मा जो आहे तो परमात्मा म्हणतो मरताना जर माझं स्मरण करीत गेलं तर तो माझ्या स्वरूपात प्राप्त होतो. मग जे माझं ध्येय आहे मला दुसरं काही आता करायचं नाही. मला माझ्या परमात्म्याच्या स्वरूपात एकरूप होऊन जायचं. हे करण्यासाठी धैर्य जास्त पाहिजे आणि उत्साह पाहिजे. काही झालं तरी मी हे मिळवणार. मरणाच्या एक क्षणभर का आधी मी त्या परमात्मा पांडुरंगाला डोळे भरून पाहीन. तो परमात्मा माझ्याशी बोलल, तो माझ्या हृदयात प्रगट होईल. अशा प्रकारच्या धारणा धरण्यासाठी उत्साह धारण केलेलं पाहिजे. जर आपण लवकरच हातपाय गाळले किंवा मन आपलं दुर्बल झालं तर मग आपल्याला हे फळ प्राप्त होणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं धृती म्हणजे धैर्य आणि उत्साह आपल्या ठिकाणी असला पाहिजे. तरुण माणूस जसा उत्साहात असतो ना, जसं जसं वय झालं तर शरीर जरी आपलं खंगलं तरीसुद्धा मन मात्र परमात्म्याविषयी खूप उत्साही असलं पाहिजे. धैर्य धारण करून काही झालं तरी काय होईल ते होया शेवटी लाभ आणि तुटी देव जाणे. पण मला काय लाभ होईल नाही तर नुकसान होईल, तो देव काय आहे तोच माझा एकमेव आधार आहे असं वाटलं. धीरतो कारण साह्य होतो नारायण. आपण जर धैर्य धरलं तर परमात्मा पण आपल्याला मदत करतो. एक इंग्लिशमध्ये म्हण आहे देव त्याला मदत करतो की जो आपल्या स्वतःला आधी मदत करतो. जर आपण आपल्या स्वतःला मदत करायचं ठरवलं गॉड शेल देम हू हेल्प देम सेल्फ. जे आपल्याला मदत स्वतः करतात ना त्याला देव पण मदत करतो असं सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर एक गोष्ट आहे की आता एक गोष्ट सांगतात सिद्धेवर निर्विकारा. कधी कधी आपण कर्म करतो एखादी गोष्ट आपल्याला अशी घडावी म्हणून, पण ती घडतेच असं नाही. कधी कधी ती गोष्ट घडते तर कधी कधी त्याच्यामध्ये यश येतं तर कधी अपयश येतं. कर्म केलं ना चांगलं, विहीर खाणली पाणी लागण्यासाठी, पाणी लागलं नाही, पाण्याची प्राप्ती झाली नाही तर उदास होण्याचं कारण नाही. पण खूप पाणी लागलं तर म्हणून त्याच्यामध्ये हेच काय
पाणी कुठं, जिथं पाण्याचा संचय आपले पूर्वज त्या जागेवर किती वर्ष राहिले तरी त्यांना मिळालं नाही. आता हे भगवंताने दिलेलं आहे, याच्यात आपलं काय नाही. पण पठ्ठ्याने विहीर खाणले आणि 4 पिढ्यांनी केलं नाही, तेवढं पीक काढून दाखवलं, याचाही आनंद नाही. म्हणून आनंदही नसावा आणि दुःखही नसावं. आपल्याला मध्यम मार्गाने अशा प्रकारचं जर आपण जीवन यापन केलं तर याला म्हणतात सात्विकता. याला ना सुखी संतोषानं यावे. आपल्या घरात एखादी आनंददायी गोष्ट घेतली म्हणजे आता अर्थ त्यांनी उदास निराश राहावं असं नाही, पण ही गोष्टीचं कौतुक वाटू नये, जगामध्ये त्याचं कौतुक वाटू नये, त्याच्यापासून हर्ष आपल्या अंतःकरणात निर्माण होऊ नये, किंवा एखादी गोष्ट अपयश आलं म्हणून त्याच्याविषयीही मनुष्याने उदास बनू नये. सिद्ध निर्विकार आणि असं आपलं जीवन असावं. असो, या ठिकाणी आपण गेले 5 दिवस चिंतन केलं. हे सर्व माता भगिनी किंवा पितृतुल्य बंधुतुल्य असणारे सज्जन साध्वी यांच्याबरोबर आपण थोडासा चिंतन करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी खूप मोठं शास्त्रार्थ ह्या श्लोकांमध्ये भरलेला आहे, पण आपल्याला आपलं जीवन जे आहे त्याचाच विचार करायचा आहे. मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या आणि आपल्या पदरात काहीच नाही तर त्याचा काय उपयोग आहे. म्हणून या ठिकाणी आम्हाला वाटतं की आम्ही आपल्याच उदरातून जन्माला आलेलो आहेत, आम्हाला आपली सुखदुःख माहीत आहे, आमची सुखदुःख तुम्हाला माहीत आहे. मोठमोठ्या गोष्टी 4 पुस्तकं शिकून आपल्या पुढं दाखवण्यापेक्षा जणू काही आपण एकमेकाच्या हृदयाशी संवाद करीत आहोत अशा प्रकाराने बोलण्याचा प्रयत्न केला. इथं जे बोलणं म्हणजे तुम्ही म्हणाल तुम्हाला आहे का या सगळ्याचा अनुभव? आम्हालाही अनुभव नाही, तुम्हालाही अनुभव नाही, पण या ठिकाणी आमच्या ज्या ओठातल्या गोष्टी असतात त्या आमच्याही पोटात असतील असं नाही. परंतु मग नाही तुमच्या अनुभवाला मग आम्हाला कशाला इथं हातवारे करून सांगता. तर याचा अर्थ एवढाच आहे का ह्या आमच्या ओठातल्या गोष्टी ज्या आहेत आमच्या पोटात जाव्या म्हणून जर आपल्यासारख्या माता भगिनी पुत्रतुल्य असणारे सज्जन यांच्यासमोर हे शब्द सांगितले, त्यांची सेवा केली, तर त्या सेवेमुळं आपल्या आशीर्वादामुळं ह्या गोष्टी आमच्यासुद्धा पोटातल्या पोटात जाव्या अशी एक प्रकारची भिक्षा आपल्या चरणी मागायची. आणि हे दत्ता महाराज हे एक अत्यंत तारुण्यात किंवा उमेदीत असताना एक सगळ्या महाराष्ट्राचं ज्ञानेश्वरी चिंतनाचं आशास्थान होतं. तर ते आपल्यातून जरी गेले असले तरीसुद्धा त्यांची ही वाङ्मय सेवा करण्यासाठी आमचे नीलकंठ महाराज, भागवत महाराज हे याला प्रवृत्त झाले, ते सुद्धा अत्यंत धन्यवादाला पात्र आहेत. म्हणून या ठिकाणी ही जी सेवा आहे ही माऊलीच्या सत्तेतून आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करायची आणि आपले आशीर्वाद आम्हाला मिळावे. काय केली करविली तैशी केली कटकट वाकोडी की नीट देव जाणे. या ठिकाणी कोणाकारणे हे झालेशे निर्माण देवाचे कारण देव जाणे. तुका म्हणे मी तो अभिमाना वेगळा घालूनी गोपाळा भाराशे. या ठिकाणी ही जी झालेली शब्दरूपी सुमनं आपल्या सर्वांच्या चरणी आणि जगद्गुरु तुकोबाराय, शांतीब्रह्मनाथ महाराज आणि संत सम्राट माऊली आणि हरिभक्तपरायण वैकुंठवासी बंधुवर्य दत्ता महाराज गरड यांच्या चरणी ही शब्दकुसुमांजली समर्पित करू. आणि या ठिकाणी आमचे नीलकंठ महाराज आणि भागवत महाराज यांना पुन्हा दीर्घ आयुष्य आरोग्य मिळो आणि त्यांनी आपल्या एकट्याचा नव्हे खेळ मनवणी मिळविला हे सर्वांना एकत्र आणलं. ह्या सर्वांनाही दीर्घ आयुष्य आरोग्य लाभावं आणि त्यांना तसं मनोबल बुद्धिबल आत्मबल प्राप्त व्हावं आणि उर्वरित जीवनात पांडुरंग परमात्म्याची अशी सेवा घडत राहो अशा प्रकारची माऊलींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या चिंतनाला विराम देऊ. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.